नसरापूरच्या घटनेचा निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यात कडकडीत बंद. सर्व व्यापारी असोसिएशन, दुकानदार आणि नागरिकांकडून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी. नसरापुरातील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू. आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची कोर्टाला विनंती करणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तर सरकारकडून विशेष सरकारी वकील दिला जाणार. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर पीडितेवर रात्री उशिरा पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन. मनोज जरांगे पाटील नसरापुरातील पीडित कुटुंबाची भेट घेणार. धायरी गावात दुपारी 3 वाजेपर्यंत पीडितेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. नसरापूर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग आणि बाल हक्क संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल. नराधमाला कठोर शासन करण्यासाठी फास्ट ट्रॅकची मागणी. पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक सहाय्य करण्याची मागणी. मुंबईतल्या भाजपच्या सर्व नगरसेवकांना नोटीस. 89 नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहिल्याबद्दल कारवाई. उद्यापर्यंत उत्तर देण्याची वेळ. सभागृह नेते गणेश खणकर यांनी खुलासा मागितला. मुंबई गोवा हायवेच्या महाकोंडीचा मंत्री आदिती तटकरेंना फटका. स्वतः उतरून रस्ता मोकळा करण्याची वेळ. ठाण्यामध्ये 9 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणाऱ्या खारेगाव टोलनाक्याला मनसेचा विरोध. काहीही झालं तरी टोलनाका उभारू देणार नाही. अविनाश जाधवांचा इशारा. बीडमध्ये आजही पेट्रोल डिझेलचा तुटवडा. शहागड हद्दीपासून अनेक पेट्रोल पंपावरती इंधन नाही. वाहन चालकांना त्रास. व्यावसायिक सिलेंडर दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत 15% वाढ होण्याची शक्यता. व्यापारी आणि उद्योग संघटनांकडून तात्काळ सिलेंडर दरवाढ मागे घेण्याची मागणी. सिडकोच्या घरांची सोडत लांबणीवर. उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे अर्जदारांना फटका. सिडकोच्या 16,876 घरांची सोडत रखडली. विदर्भात उद्यापासून 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीची शक्यता. हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा. वर्धा शहर ठरलं देशातलं हॉटस्पॉट. 44.5 अंशांचा तापमानाचा नवा उच्चांक. तर विदर्भ, मराठवाड्यात पुढील 3 दिवस उकाडा कायम. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. गोंदियात जनावरांनाही उन्हाच्या तडाख्याचा फटका. पाण्यासाठी माकडाची शहराकडे धाव. परीक्षा केंद्रांवरती कूलर आणि शुद्ध पाणी देण्याचे नागपूर खंडपीठाचे निर्देश. उष्णतेच्या लाटेत विद्यार्थ्यांना दिलासा. परीक्षा केंद्रावरील असुविधांची न्यायालयाकडून दखल. मुंबईत मंगळवारपासून 30 तास पाणी बंद. जलबोगद्याच्या कामामुळे शहरासह उपनगरात पाणी कपात. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. परभणी ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत. नळाला येणारं पाणी पिण्यायोग्य नसल्याची तक्रार. दिल्लीतील विवेक विहारमधील इमारतीला भीषण आग. 9 जणांचा होरपळून मृत्यू. अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू. आतापर्यंत 14 जखमींना सुखरूप बाहेर काढलं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल. बंगालमध्ये ममता दीदी की भाजपचा उदय. TV9 वरती पहा सुपरफास्ट कव्हरेज. नसरापूर घटनेवरून मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी. महिला सुरक्षेवरून सरकार अपयशी. संजय राऊतांचा घणाघात. तर सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात. सरकारचाच एन्काउंटर केला पाहिजे. राऊत आक्रमक. नसरापूर प्रकरणातील नराधमाचा एन्काउंटर केला पाहिजे. शक्ती कायदा आणखी मजबूत करण्यासाठी गरज. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आक्रमक. नसरापूर प्रकरणातील आंदोलकांवर पुणे पोलिसांचा लाठीचार्ज. व्हिडिओ जारी करत ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंचा आरोप. तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लाठीचार्जचे आरोप फेटाळले. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यात कडकडीत बंद. सर्व व्यापारी असोसिएशन, दुकानदार आणि नागरिकांकडून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर पीडितेवर रात्री उशिरा पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचं आश्वासन.
नसरापूर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग आणि बालहक्क संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल. नराधमाला कठोर शासन करण्यासाठी फास्ट ट्रॅकची मागणी. पीडित कुटुंबियांना त्वरित आर्थिक सहाय्य करण्याची मागणी. मनोज जरांगे पाटील नसरापूरमधील पीडित कुटुंबियांची भेट घेणार. धायरी गावात दुपारी 3 वाजेपर्यंत पीडितेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. नाशिक टीसीएस प्रकरणात पीडितांना गुंगीचं औषध दिल्याचा संशय. लैंगिक शोषण करण्यासाठी पीडितांना नशेचा पदार्थ दिल्याचा आरोप. अधिक तपास सुरू. विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध. उद्या अधिकृत घोषणा होणार. भाजपचे 5, सेनेचे 2 तर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा प्रत्येकी 1 अर्ज वैध. बिनविरोध निवडीवर उद्या शिक्कामोर्तब. मुंबईतील भाजपच्या सर्व नगरसेवकांना नोटीस. 89 नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहिल्याबद्दल कारवाई. उद्यापर्यंत उत्तर देण्याची वेळ. सभागृह नेते गणेश खणकर यांनी खुलासा मागितला. महाराष्ट्राच्या प्रशासकीय तिजोरीला 32,000 कोटींची गळती. मार्च 2023 बाबत कॅगचा अहवाल समोर. कर थकवणाऱ्यांवर आरटीओ मेहरबान का? कॅगचा सवाल. ठाण्यात 9 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणाऱ्या खारीगाव टोलनाक्याला मनसेचा विरोध. काहीही झाल्यास टोलनाका उभारू देणार नाही. अविनाश जाधवांचा इशारा. मुंबईत एकाच वेळी 60 ठिकाणी सायरन टेस्टिंग. आपत्कालीन स्थितीसाठी नागरी संरक्षण दलाची चाचणी. संकटाची चाहूल लागतात सायरनने इशारा मिळणार. घरगुती गॅस सिलेंडर 500 रुपयांनी महागण्याची शक्यता. 4 मे नंतर गॅस दरवाढीची घोषणा होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. तेल उत्पादक कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी सरकारच्या हालचाली. व्यावसायिक सिलेंडर दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत 15% वाढ होण्याची शक्यता. व्यापारी आणि उद्योग संघटनांकडून तात्काळ सिलेंडर दरवाढ मागे घेण्याची मागणी. परळीत पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा. 2 दिवसांपासून अनेक पेट्रोल पंप बंद. शेती मशागतीच्या कामांनाही डिझेल मिळेना.